त्यांचं देखील या लोटुआई चषकामध्ये सेमी फायनलच्या मॅचमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामना ज्यावेळी सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन करतोय, इन्व्हाइट करतोय सागाव गावचा ज्येष्ठ समालोचक आदरणीय बाळू पाटील सर यांना. थँक्यू. हॅलो चेक. थँक्यू. पुढे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतो लोटुआई चषक 2022 दमदार आयोजन. सेमी फायनलची मॅच एका बाजूला आपण आता स्मरणीय केले संदर्भ संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता देवीचा पाडा 40+ संघ. 6 चॅम्पियनशिप पटकावणारा संघ. गेम प्ले पुण्याचा गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू लॉफ केला. यावेळेला कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर प्लेचा योग्य वापर. जोपर्यंत प्रदीप येतोय चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. तर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बघितलं तर प्रत्येक दिवशी नाश्त्याची व्यवस्था केली गेली ते म्हणजे प्रकाश गोपीनाथ भोईर नगरसेवक आणि आपण तो संदीप उर्फ गरुड अनंत म्हात्रे यांच्याकडून आम्हाला रोज उत्तम प्रकारे नाश्त्याची सोय केली होती. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय. आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी ना महत्त्वाचं सहकार्य केलं त्या सर्वांना दानशूर हृदयाना मनाच्या हृदयाकडून धन्यवाद देतो. मधुकर चेंडू ऑन साईडला आडव्या बॅटने खेळतो. चेंडू जातो वेगाने मिड विकेटला. एकदा पूर्ण केले, दुसरी धाव कंप्लीट केली जाते का पाहायचंय. शर्यत देतोय, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 4 धावा आपण पाहू शकता. त्याच्या मागचे थोडंसं व्हॉल्यूम द्या. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला मधू चेंडू बॅकफुट जाऊन इनफिल्डच्या वरून चेंडूला उडवतोय. चेंडू जातोय यावेळेला पॉइंट सीमारेच्या बाहेर. दणदणीत चौकार. तर नक्कीच या कॅश प्राइज येत आहे. सलग 3 चौकारांसाठी 3000, सलग 3 षटकारांसाठी 4000 आणि हॅट्रिक संपादन केली तर 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल आदरणीय संदीप म्हात्रे आणि विलास म्हात्रे साहेबांकडून. त्याचबरोबर सलग 3 षटकारांसाठी लक्ष्मीकांत नंदकुमार भोईर साहेबांकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. गावचे पोलीस पाटील आणि प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. आयवा कॅशसाठी नक्कीच 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल. प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी. वळूया मॅचकडे. थँक्यू. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहू शकता. यावेळेला मधू एक मधू पाटील फलंदाजी करतोय तर मधू मात्र गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतोय. हा चेंडू खूप चांगला होता. बॅटरप्रमाणे चेंडूला काढलाय. चेंडू जोपर्यंत मिडॉनला जाईल फील्ड होईल चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकाती 9 धावा हेमन आहेत. त्याचबरोबरीने सलग 3 विकेटसाठी कॅश प्राइज येते देवीचा पाडा 40+ संघाला आदरणीय लक्ष्मीकांत भोईर साहेबांकडून 3000 रुपयांचा कॅश प्राइज. नक्कीच पारितोषिक आपण सातत्याने लावली जात आहेत. मधू पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर हा चेंडू ऑन साईडला स्वीप केलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. ते दनादन चौकार. चा वाकलन संघ म्हणजे आपण होतोय संदर्भ संघ ज्याने आतापर्यंत 6 फायनल मारल्यात. प्रकाश दादा हरिश्चंद्र पाटील साहेबांचा देखील आगमन होतं. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. मधू पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर स्टाकेला सुभाष उर्फ SP हा चेंडू खोदून काढलाय. पुन्हा एकदा चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषा पार. दणदणीत चौकार. यस थँक्यू. त्याचबरोबरीने आदरणीय हरिश्चंद्र बंडू पाटील साहेबांचं देखील शुभागमन होतंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने लोटुआई चषकामध्ये दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्की ज्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी त्या गोलंदाजावर हल्ला चढवला जातोय. कारण का संदर्भ संघाचे एक वैशिष्ट्य कितीही गोलंदाज चांगला असू दे पण त्याच्यावर मात्र अटॅक करतात. कारण तेवढी त्यांच्याकडे बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे. सुरुवात चांगली केली SP ने. आपण तर रमेश आज ओपनिंगला आला, सलामीला आला नाहीये. सुभाष आलाय सलामीला. नाही कदाचित दुखापतग्रस्त आहेत. सातत्याने क्रिकेट खेळत असतात. गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला पुन्हा एकदा आपण बघितलं तर शरद येतो या संघाचा सर्वात चांगला गोलंदाज. पचता कशा प्रकारे गोलंदाजी करतो. ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला आपण पाहू शकता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आता हलवलं जातं. जरा फास्ट खेळायचं आहे सर. जरा आपण सूचना करा.
कारण की वेळ फार आपल्याकडे कमी आहे. सातत्याने सूर्यदेवता आपण होतं क्षणाला आपण होतं अस्ताला चालला आहे. सूर्यदेवता कुणाला थांबणार नाही. घड्याची काटे आपण होतं घड्यात सेकंद काटा कुणासाठी थांबणार नाही आहे. आपण थांबू पण घड्याची टिकटिक थांबणार नाही आहे. पुढे गोलंदाजी मार्कवर शरद येतोय. मोठा गाव एंडकडून स्ट्रायकेलला मधू पाटीलला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेगला मिड विकेटला क्षेत्ररक्षण. हा चेंडू ड्राईव्ह केला या वेळेला कॉफी बुक स्टाईलने. कवा ड्राईव्ह बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतो तिथे ज्यामध्ये चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे मिळतात. 9 नात येतोय. धावसंख्या धावफल करते. धावा आपण पाहू शकता 19 धावा. सेमीफायनलची मॅच. पाच नारिवली संघाबरोबर कोणता संघ येतोय. विश्वनाथ दादा मस्करनीच 2 दिवसापूर्वी आधीच आम्हाला सांगितलं होतं बाळू आम्ही अशी कामगिरी करू की फायनलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून ते केलंय त्यांनी. हा चेंडू बॅकफुटवर जाऊन टॅप करतो चेंडूला. चेंडू जातोय गली रिजनमध्ये जोपर्यंत थर्डमॅन क्षेत्ररक्षक चेंडूला फीड करतोय. 1 मिनिटे 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते. बिनबाद आपण 20 धावा धावफल करते आपण पाहू शकता. तर विलास पाटील साहेबांचं आगमन होताना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. लोटोई चषक 2022 आयोजनामध्ये आपलं हार्दिक स्वागत. तर नक्कीच शरद म्हात्रेसाठी सुवर्ण संधी आहे. त्यांचेच चिरंजीव आदरणीय सुजल म्हात्रे साहेबांकडून हॅट्रिक जर संपादन केली तर 2000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. नक्कीच आज पिताकडनं पुत्रासाठी आपण बाबाकडनं मुलाकडून बाबाला प्राइज लावलं. हा चेंडू स्वीप करायचा होता यावेळेला. भरपूर आपण आता चेंडू क्लोज स्थिरक्षण जवळ जातो यावेळेला. बायच्या सर्वात 1 धाव मिळते. सातत्याने ना बाबा मुलासाठी पारितोषिक लावतात पण आज मुलाने बाबांसाठी पारितोषिक लावलंय. दिनकर म्हात्रे साहेबांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. मुकेश म्हात्रे साहेब भरपूर मान्यवर येतात देवीच्या पाड्याचे. धर्मेंद्र भोईर, महेश पाटील त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. लोटवाई चषक 2022 मध्ये आपलं दमदा जन्ममध्ये हार्दिक हा चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला आहे. चेंडू जातो कव्हर रिजनमध्ये. मिसफील्ड झाली. एक्स्ट्रा कव्हरवरनं जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय डीप लॉंग ऑफ फॉरहून तो चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफल करती 23 धावा आपण पाहू शकता. 23 धावाची चांगली भागीदारी केली. स्ट्रायकेलला फलंदाज आपण पाहू शकता मधू. शरद राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू लाईन पावी लागणार आहे. प्रचंड वेग होता पण इथं ऋषी देसाई सर वाईडची खूण करत आहेत. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला 24 धावा. SP पॅनलचे अजून एक 2 गुणवान पंच. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो शरद मोठा एंड कडून. स्ट्रायकेलला मधू पाटीलला आपण पाहू शकता. हा चेंडू इनसाइड एजच्या माध्यमातून चेंडू मागे सरकतो यावेळेला. शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता 25 धावा. चेंडू झालेत आतापर्यंत या षटकातील आपण पाहिली तर 5 चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकात धावा आल्या तर 17. त्यानंतर आपण तर आतापर्यंत धावा दिल्यात फक्त आणि फक्त 8 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी करतो मधू. नो स्ट्राईकला आता शरद गोलंदाजी मार्कवर टाकला. सुभाष उर्फ SP डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून यष्ट्या उद्ध्वस्त बिग विकेट. सुभाष पाटील बॅक टू पवेलियन. थँक्यू डिजे थँक्यू. बघा उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज 2 रॅडो आहेत. प्रकाश दादा ज्याची इच्छा असेल ना रॅडो घालण्याची त्याला मेहनत करावी लागणार आहे मैदानात. मेहनतीशिवाय काही मिळणार नाहीये. बघा रॅडो आपण पाहू शकता. ब्युटिफुल रॅडो चमकतात घड्याळ. सुभाष पाटील जरा देव तेवढे धन्यवाद कमी आहे. लोटवाई चषक म्हणजे ना आपण म्हणतो लोटवाईची जशी जत्रा असते ना तशी जत्राचे मी तर म्हणेल. 365 दिवसानंतर हा सोहळा येतो वैभव आणि आज तो आला. आपण आज शेवटचा दिवस अंतिम दिवस या स्पर्धेचा. स्पर्धा सुरू होताना आपण म्हणतो आकाश भरून आलं. पण स्पर्धेला निरोप देताना डोळे भरून येणार आहेत. कारण का या आयोजकाने दिलेलं प्रेम भरपूर आम्हाला प्रेम दिलंय ते आम्ही कदापि विसरणार नाहीये. धावसंख्या धावफल करते 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता यावेळेला 25 धावा 1 गडी बाद. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि स्ट्रायकरला फल आपण खेळपट्टीवर जे 2 फलंदाज रमेश थोडासा दुखापतग्रस्त आहे आणि मधुकर आहे. अजूनही विनोद सारखा फलंदाज येणं बाकी आहे. रॅडो आपण पाहू शकता स्क्रीनवरती. बघा उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज सुभाष पाटील ज्याच्या हातातही मनगटाला घड्याळ जाती ना तुमचं नावाची नक्कीच चर्चा होईल. म्हणजे काम ऐसा करोगे नाम हो जाए. आणि तो तुम्ही नाव केलं आता जबरदस्त.
आपण फक्त समालोचक विनोद पाटीलना बघतच राहू. रॅडोमध्ये खडे किती आहेत. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. प्रदीप SP सारखा फलंदाज लवकर बाद झाला आज, पण आता ह्या फलंदाजांना बॅटिंग चांगली करावी लागणार. प्रदीप आजचा दिवस अक्षरशः गाजवला या खेळाडूने अष्टपैलू कामगिरी करून. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. प्रदीप गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू यावेळेला खोदून काढतोय, कार्पेटच्या मध्ये चेंडू जातोय. वडिश लॉंगला क्षेत्ररक्षण डीप मध्ये शरद आलाय, थोडासा फांबलिंग झालाय. एकच धाव. मानस होतं पण धाडस नव्हतं दुसरी धाव घेण्याचे. धावसंख्या धाव फलकार्दी 26 धावा. प्रत्येक डॉट चेंडू एक एक धाव वाचवल्यानंतर देवीचा पडा आपण तर ग्रामस्थ टाळ्या वाजवत आहेत. तर चौकार षटकार आल्यानंतर संदपचे पाठीराखे टाळ्या वाजवत आहेत. हीच तर क्रिकेटची मजा आहे, हीच तर क्रिकेटचा आपण उत्साह आपण तर आनंद आहे. लहानांपासून मोठ्यांपासून थोरांपर्यंत वृद्धांपर्यंत ज्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना लावला वेळ त्यालाच म्हणतात क्रिकेटचा खेळ. प्रदीप गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय, चेंडू जातो मिड विकेटला. राजू आहे, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. दोन्ही संघामध्ये ना थोडंसं आपण इथे दुखापतग्रस्त खेळाडू आहेत, पण गावाची प्रतिष्ठा, गावाची अस्मिता, गावाचा पण इथं संघर्ष करतात गावासाठी. नक्कीच्या खेळाडूंसाठी म्हणेल ना पैशासाठी ना नावासाठी ना भावासाठी. आम्ही क्रिकेट खेळतो फक्त आणि फक्त आमच्या गावासाठी आणि गावासाठी ते क्रिकेट खेळत आहे. हा चेंडू लाईन पावी लागणार. यष्टीरक्षक बीट होतं यावेळेला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेगचं क्षेत्ररक्षण. रमा मी तर म्हणजे रमाने कमीत कमी 3 धावा वाचवल्या आहेत. 2ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव प्रगती 29 धावा. 40 ते 45 धावा झाल्यानंतर संदप 40+ संघाची गोलंदाजी खूप चांगली स्मरणी केली. संदप संघाची वैभव पाटील या संघाला नेहमी पुरस्कृत करतात. जर वैभव पाटील आपण आला असाल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. प्रदीप पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला रमेश पाटील. हा चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू जातो मिड विकेटला. फुटवरचा वापर होत नाही कारण पायाला दुखापत आहे, पण संघाच्या हितासाठी गावाच्या हितासाठी मात्र मैदानात उतरलाय रमेश पाटील. का त्याला माहिती आहे सिंगल डबलने स्कोरबोर्ड हलता राहील, धावा वाढत जातील, टार्गेट मोठं होऊ शकतंय. पण इथं गोलंदाजी मार्कवर प्रदीप आमच्या समालोचन कक्षांकडून राईट आर्म ओव्हर देकडनं मारा करतोय. स्ट्रायकरला मधुकरला आपण पाहू शकता. हा चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं यावेळेला दिशा पाहावी लागणार आहे. पंच वाईडची खूण करत आहेत. प्रसाद शस्त्रबुद्धे आपल्या वेगळ्या स्टाईलने पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात खोलतायत आणि हा सांगतायत की हा चेंडू स्वैर आहे, वाईड आहे. 1 तर धावेने भर. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता यावेळेला 31 धावा. प्रथम बॅटिंग करताना स्मरणीय संदप 40+ संघ. हा चेंडू लॉप केला यावेळेला. उंच चेंडू गेलाय आणि लांबी देखील प्राप्त करतोय. चेंडू जात सीमा रेषा पार. दे दनादन षटकार. मिळाले आणि का चॅम्पियनशिप आम्ही 6 पटकावल्या आहेत. मधुकर शांत राहिलाय पण आता मात्र आक्रमणाला सुरुवात करतोय. धावसंख्या 10 फलकार्दी आपण पाहू शकता 37 धावा. चेंडूची मागणी केली जाते बघा, लवकर चेंडू द्या शोधून. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन मिळणार आहे. कदम सर सांगतायत की चेंडू आहे, देतो आणून. चला मॅच बॉल आलाय. SP सांगतात गाई नको, पण SP आता जे फलंदाज असेल ना कधी चौकार षटकार मारतील. 11वा नंबरचा खेळाडू जरी आला ना मैदानात 10व्या क्रमांकाचा किंवा 11व्या तरी पण तो षटकार मारू शकतो. एवढी ताकद एवढी धमक आहे. रामींचे खेळाडू आहेत. विलास फोराम्स खूप स्ट्रॉंग आहेत. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता प्रदीप. हा चेंडू पुन्हा ऑन साईडला. टायमिंग चांगलं होत आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे, त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय. मस्तक पे दस्तक आणि हा येतो षटकार. दोन षटकापर्यंत डिफेन्स क्रिकेट, आता अटॅकिंग क्रिकेट करतोय मधु पाटील. आक्रमणाला सुरुवात केली आहे. सलग 2 चेंडू 2 षटकार मारतोय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. वाऱ्याच्या वेगाने वाढते 43. प्रदीप पुणे गोलंदाजी मार्कवर. चेंडू बॅक पुढे जाऊन कट करता झेल ड्रॉप. चूक केली यावेळेला प्रदीपने. यष्टीरक्षक प्रदीप आहे, गोलंदाज प्रदीप आहे. 2 षटकार मारणारा फलंदाजाला बाद केलं असतं पण मात्र यश मिळालं नाहीये. षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण कधी 43 14 पूर्णांक 43ने आपण आता
14.33च्या सरासरी धावा कुठल्या आहेत या षटकात धावा आल्यात. अशोक पाटील आम्हाला सांगतात की 18 धावा आल्या आहेत. चालेल एस पी पाणी घेऊन जायचंय. एस पीला माहिती आहे पंच देखील आपण असलो तरी काय झालं, पण आता आपण खेळाडू आपण मैदानात आयोजकांची अनुमती घेऊनच मैदानात जाऊ शकता. जलपान आपण तर यावेळेला खेळाडूंनी मागणी केली जलपानाची. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. देवीच्या पाड्याचे पाठीराखे आता शांत बसले आहेत, कारण 2 षटकार आले आहेत ना, त्यामुळे जे टाळ्या वाजवणारे आता थोडेसे निराश झाले आहेत की त्यांना माहिती आहे विकेट जर मिळवलं तर पुन्हा एकदा आपल्याला टाळ्या वाजवता येतील. देवीच्या पाड्याचे मान्यवर देखील भरपूर आहेत व्यासपीठावर. आपण पाहिली तर थोडीशी शांतता बघायला मिळते. अशोक पाटील, सुभाष पाटील देखील सामना एन्जॉय करतायत. मगाशी आल्याला सांगितलं की मी घरी आराम करतो, पण मुलांनी सांगितलं बाबा आपला संघ पुढे सरकला आहे, त्यामुळे ते देखील लगेच आले आहेत. क्रिकेट खेळत असाय ना, तुम्ही जर क्रिकेट खेळला असाल. सुभाष पाटीलने आमच्याबरोबर भरपूर वेळा बातचीत केली, सांगितली बळू पाटील आम्हाला क्रिकेटची आवड नव्हती, पण माझा भाऊ खेळायला लागला, आम्ही कुस्तीपट्टी आम्हाला कुस्तीची आवड, पण आता क्रिकेटची आवड भरपूर लागली. 43 धावा आरामा. अंतिम षटक घेऊन येतो. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकता रमेश पाटील. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतो. इथून 50+ धावा झाल्या ना तर मात्र थोडंसं अवघड काम होईल, कारण या संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. चेंडू ऑन साईडला खेळायचा होता यावेळेला. 500चा अपील होतोय. एक धाव इथं कंप्लीट केली जाते. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धाव सगळ्यात 44 सलग 2 चेंडू 2 षटकार मारणारा फलंदाज इथे जीवदान देखील मिळालंय. मधूचा जीवदान मिळाला तो किती फायदा होतो पाहिजे. राजा जाधवचं देखील आपण आगमन होतोय, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. हे मंडप डेकोरेशन आपण पूर्णपणे हे मैदान सजवण्यात त्यांचा मोठा हातखंड रमा. गोलंदाजी मार्कवर नवनाथ. चेंडू ऑन साईडला आपण होतो, वेगाने चाललाय. फाईन लेगला चेंडू सीमा पार जातोय. खराब गोलंदाजी नवनाथच्या माध्यमातून बघायला मिळाले. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 48 धावा. अशा प्रकारचे चेंडू जर टाकले ना तर तुम्ही जर सातत्याने चेंडू टाकत राहिले तर आपण तर सातत्याने त्याच्यावरती चौकार मारेल. आपण तर रमेश वैयक्तिक खेळतो. आपण आतापर्यंत 2 षटकार आणि तब्बल तो बॅटिंग करतोय. मधुकर आपण पाहू शकता यावेळेला तब्बल खेळतोय. 32 धावांचं योगदान. टाळ्या होऊन जातो जरा मधुकरसाठी. जबरदस्त बॅटिंग करतोय. संघाला मजबूती देण्याचं काम करतोय. सुभाष बाद झालं तर काय पडतं, मी मात्र चांगली बॅटिंग करेल, गावासाठी माझ्या अस्मिता जपण्याचं काम करेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला आपण पाहू शकतो नवनाथ वैयक्तिक पहिलं आणि संघाचं अंतिम षटक. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता ऑन साईडला. जरा फास्ट घ्या. नवनाथ गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला मधूला आपण पाहू शकता. चेंडू फुल टॉस आहे, व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू झाला कार्पेटच्या माध्यमातून बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. डीप अंतर क्षेत्ररक्षक चेंडूला फीड करतो. जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथे कंप्लीट केले जातं का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 10 फलकावरती 50 कंप्लीट. टाळ्या होऊन जाऊन दे स्मरणिका इलेव्हन संदर्भ संघासाठी 50 धावा उभारल्या. अशोक पाटील जे लक्ष आपण टार्गेट सेट केलं होतं ना ते टार्गेट झालंय. आता येणारा धावा प्लस असणार आहे, कारण ह्या संघाची गोलंदाजी ना खूप चांगली आहे. 3 खूप चांगले अव्वल दर्जाचे गोलंदाजी आहे संघाकडे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गिरीश आहे, आपण इथं विनोद आहे, एस पी आहे. चेंडू खूप चांगला फटका. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू जातो वाईट लॉंग आलाय. क्षेत्रक्षण डिपंद आलाय. चेंडूला उचलतो फेक करतो. 1च धाव मिळते. चायना मॅन गोलंदाज प्रवीण देखील आहे, त्यामुळे गोलंदाजी खूप चांगली आहे संघाची. 4 अव्वल दर्जाचे गोलंदाजी या संघाकडे. 51 धावा झाल्यात. चेंडू बाकीत अजून या षटकातील जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाच किती धावांचं लक्ष देतो रमेश ट्रॅगनला. चेंडू खोदून काढला, या लॉफ केलाय. चेंडू जातो लॉंग ऑफला. 1च धाव मिळते. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 52 धावा. अंतिम चेंडू. पाच अंतिम चेंडू मध्ये काय करतोय मधुकर पाटील. या अंतिम चेंडूवर नवनाथ पाहिजे काय करतोय. शेवट गोड करतो का मधुकर इथं शेवट गोड करतोय. किती धावांचं लक्ष देतोय. चौकार मारला तर 56 होतील, षटकार मारला तर 58 होतील, पण जर तरला क्रिकेटमध्ये बिलकुल स्थान नाहीये. फुलटॉस ऑन साईडला चेंडू भरपूर उंच गेलाय. राजू येतो यावेळेला मिड विकेटला. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. धावसंख्या 10 फलकात स्थिर आहे. 52. 53 धावांचं लक्ष असणार आहे. जर मेगा फायनल मध्ये पोहोचत असेल तर देवीच्या पाडा संघाला चांगली बॅटिंग करावी लागणार, पण गोलंदाजी खूप चांगली आहे स्मरणिका इलेव्हन संदर्भ संघाची. बघत आपण जर या व्यासपीठावर तर महेश पाटील यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे.
तर व्यासपीठावर सन्मान देखील केले जाणार आहे. पोलीस पाटील या गावचे आपण त्यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. महेश पाटील विलास पाटील यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. भाऊ दादा आपण सन्मान करायचा आहे. तर मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक भोबरगावचे अप्रतिम समालोचक विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद. तर लक्ष्मीकांत भोईर यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. कारण महाराष्ट्र म्हटला तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, महाराष्ट्र म्हटला तर संतांची भूमी. या संतांच्या भूमीमध्ये प्रत्येक पाहुण्याचा सत्कार देवाप्रमाणे केला जातो. अतिथी देव भव ही संस्कृती जपली जाते. लोटवाई चषकच्या माध्यमातून एक ब्युटिफुल मोमेंट आणि पुष्पगुच्छ देऊन आणि उबदार शाल देऊन त्यांचा सन्मान केला जातो व्यासपीठावर. भाऊबंदला धावा झाल्या 53 धावांचं लक्ष्य. अजूनही काही सन्मान आहेत. लक्ष्मीकांत भोईर, पोलीस पाटील, देवीचा पाडाचे त्यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय बाळूदादा यांच्या शुभ हस्ते. तर मुकेश म्हात्रे यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. मुकेश म्हात्रे साहेब या, आपला देखील व्यासपीठावर सन्मान केले जाणार आहे. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येत चालली आहे. तर म्हणजे मान्यवर आहेत ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय. संदीप म्हात्रे यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय. तर मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक विनोद पाटील याच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद बाळू पाटील. उपस्थित तमाम लाडके क्रीडकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी, अद्भुत, अद्वितीय थरार खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय गावदेवी देवीचा पाडा 40+ व ग्रामस्थ मंडळ देवीचा पाडा यांच्या संयुक्त विद्यमाने लोटवाई चषक 2022 अत्यंत सुंदर, सुबक, विलोभनीय, लक्षवेधी, अनुपम, मनमोहक, शिस्तबद्ध आणि पारदर्शक आयोजन. याची देही याची डोळा क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आणि मैदानावरती सामना जबरदस्त रंगतोय. आपण पाहताय उपांत्य फेरीची लढत देवीचा पाडा वर्सेस संदप, यजमान वर्सेस पाहुणे. 52 धावा उभारलेल्या संदपने 53 करायचे आहेत. देवीचा पाडा संघाला संदीप म्हात्रे यांचा सन्मान मंचावरती केला जाईल. सलामीवीर प्रदीप आणि रमा. पहिला चेंडू प्रवीण पाटील, पुराणा चावल डावखुरा गोलंदाज, चायनामन गोलंदाजी करतायत. चेंडूला बाहेर काढण्याची कला आत्मसात केलेली आहे. रेग्युलर क्रिकेट प्रचंड गाजवलंय. आता 40+ या दुनियेमध्ये एक धमाका करत असताना हा चेंडू ऑन साइडला वळवलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा झेल पकडलाय की चिपकलाय. फेविक्विक लावून जणू काय हा झेल चिपकलाय तिथे आणि अशा पद्धतीने पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती देवीचा पाडा संघाला लागतोय. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बाद होत आहेत प्रदीप सिल्वर डक वरती आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी राजू म्हात्रे. 53 करायचे आहेत. मेगा फायनल मध्ये पोहोचायचे आहे. 13.20 च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. देवीचा पाडा संघ नक्कीच समर्थक थोडेसे चिंतेमध्ये आहेत कारण लवकर फलंदाज बाद झाला आहे. अजूनही अकाउंट ओपन झालं नाही. पण राजू म्हात्रे मैदानावरती आलेले आहेत आणि अफाट गुणवत्ता आहे. फटक्यांचं कोठार आहे. प्रचंड अनुभव आहे.
अनुभवाची सावली तीच विद्येची माऊली असं म्हटलं जातं आणि या मैदानावरती हा अनुभव आपला पणाला लावतील का राजू म्हात्रे आणि या मैदानावरती चांगली फलंदाजी करावी लागेल कारण पहिल्याच षटकामध्ये फलंदाज बाद झाल्यात दुसऱ्या चेंडूवरती सिल्वर डकवरती प्रवीण पाटीलला मिळतंय पहिलं यश भलं मोठं यश म्हणावं लागेल सेमी फायनल आहे उपांत्य फेरी आहे इथून जिंकेल तो पोहोचेल मेगा फायनलमध्ये त्याची गाठ असेल गावदेवी नारिवली संघाशी पुन्हा एकदा प्रवीण पाटील हा चेंडू ऑफ स्टंपवरती फुल लेंथ यष्ट्यांच्या मागे रमेश आहेत रमेश दुखापतग्रस्त आहेत आणि नक्कीच तरीही मैदानावरती उतरलेले आहेत ठाऊक आहे फार महत्त्वाची मॅच आहे उतरावं लागेल आणि बरेचसे खेळाडू दुखापतग्रस्त असताना मैदानावरती उतरतात आणि ही दुखापत त्यांच्या जरी पायाला हाताला असली तरी नक्कीच त्यांच्या आत्मविश्वासाला कुठेच ठेच पोचत नाही कारण गावासाठी खेळणं गावाची अस्मिता गावाची प्रतिष्ठा गावाचा स्वाभिमान फार महत्त्वाचा असतो प्रत्येकासाठी हा चेंडू ऑन साईडला खेळतायत फाईन लेगला खूप चांगलं क्षेत्ररक्षण संदप संघ मैदानावरती एक चॅम्पियन संघासारखा खेळतोय आणि जगदीश त्या ठिकाणी होते अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण मधुकरने झेल टिपला बायकर मॅन म्हणून त्याला संबोधलं जातं पण काय अफलातून झेल होता स्ट्राईकला राजू येत आहे धावसंख्या धावपलकरते आपण पाहतायत एकूण 2 धावा प्रवीण पाटील लेफ्ट आर्म द विकेट हा चेंडू पाळत होता ऑन साईडला हलक्या हाताने खेळतायत पहिली धाव वेगाने पूर्ण गेले डीपमध्ये काय क्षेत्ररक्षण आहे बघा अत्यंत चांगला थ्रो गुड फिल्डिंग प्रशांत आणि अशा प्रकारे ही एक धाव सिंगल डबल्सने लक्ष चेस करणं फार कठीण आहे 13.20 आस्किंग रेट राखायचा असेल तर किमान 1 ते 2 मोठे फटके प्रत्येक षटकात यायला हवेत पण ते कुणाच्या बॅटमधून येणार हा प्रश्न आहे प्रवीण हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट तिथे चेंडूने घेतलंय वळण इथे मधुकरला चकवलं आणि पहिला चौकार येईल का असं वाटलंच होतं पण क्षेत्ररक्षक तिथे आले त्या क्षेत्ररक्षकाला मंजूर नव्हतं नियतीला मंजूर नव्हतं आणि अशा प्रकारे पहिल्या यशस्वी षटकाची समाप्ती होते धावसंख्या धावपलकरती आपण पाहताय त्यावेळेस 5 धावा करायच्या आहेत 53 म्हणजे अजूनही 48 कराव्या लागतील आणि आस्किंग रेट 16.00 आस्किंग रेट वाढलं त्यामागचं कारण आहे प्रवीण पाटीलचं इकॉनॉमिकल हे षटक फक्त 5 धावा आल्यात जिथे गरज होती 13.20 ची 5 आल्या आणि त्यामुळे 16चा आस्किंग रेट पाहायला मिळते तर येणारे चेंडू 18 आणि आता करायचे आहेत विजयासाठी 48 धावा हा सामना रंगतदार होऊ शकतो पण इथून देवीचा पाडा संघाच्या फलंदाजांना धीरोद्धतपणे लढावं लागेल संघर्ष करावा लागेल कारण विजय हा मागून मिळत नसतो त्यासाठी लढावं लागतं त्यासाठी संघर्ष करावा लागतो त्यासाठी झगडावं लागतं प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल जीवाचं रान करावं लागेल 3 सामने जिंकलेले आज आणि अथक परिश्रमातून जिंकलेले आहेत समोर संघ जरी एक ताकदवर असला तरी इथे खंबीरपणे उभं राहावं लागेल आणि या मैदानावरती सामना करावा लागेल करायच्यात 48 धावा होऊ शकतात राजू म्हात्रे आहे अफाट गुणवत्ता आहे गुणवत्तेचं कोठार आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतायत रमाकांत भोईर या दोघांना या मैदानावरती आपल्या गावाच्या अस्मितेसाठी लढावं लागेल जरी एक पारितोषिक त्यांना मिळेल जरूर टॉप 3 मध्ये पोहोचलेले आहेत पण या पारितोषिकामध्ये जर आणखीन वाढ करायची असेल तर हा सामना जिंकावा लागेल येणारे चेंडू 18 आणि विजयासाठी 48 ची गरज बॉलिंग मार्कवर विनोद पाटील भरपूर वर्ष या संघासाठी सेवा केलेली आहे 90चं दशक अक्षरशः पाटील येऊन संदप संघाने गाजवलंय देवीचा पाडा संघाकडेही तोच अनुभव आहे 40+ म्हटलं की परिपक्व आणि परिपूर्ण क्रिकेट येणारे चेंडू 18-48 ची गरज हा चेंडू अप्पर कटच्या माध्यमातून वॉट अ शॉट एक रचनात्मक इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक 4 धावा राजू म्हात्रे नक्कीच पायामध्ये खूप मोठा क्रॅम्प आला होता पण तरीही उभे राहिले ठाऊक आहे खेळावं लागेल आणि उपांत्य फेरी आहे इथे बसून चालणार नाही संघाला माझी गरज आहे मी लढेन मी झुंज देईन शेवटपर्यंत या मैदानावरती थांबेन आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी मी इथे मेहनत करेन विनोद पाटील
हा चेंडू ऑन साईडला खेळतायत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि 2 धावा डीप मधून अरविंद पाटील आलेले आहेत. एपी जॉन्टी रोड्स त्यांना म्हटलं जातं. अरविंद पाटील यांना रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून नेहमी सलामीला खेळायचे. एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून त्यांची ख्याती राहिलेली आहे आणि तितकेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावपलकरती आपण पाहतायत 11 धावा. जुने विजयासाठी आपण पाहिलं तर इक्वेशन जर पाहिलं तर 16 चेंडू 42 ची गरज. हा चेंडू आत आलाय. कट करायचं होतं. डॉट चेंडू. प्रत्येक डॉट चेंडू विजयाचा मार्ग सुकर करेल. पाटील 11 संदर्भ संघाचा प्रत्येक डॉट चेंडू दबाव वाढवेल इथून देवीचा पाडा संघावरती. राजू मात्र या मैदानावरती लढतायत आणि अजूनही विजय फार दूर आहे. कारण इक्वेशन 15 चेंडू 42 ची गरज आहे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे देवीचा पाडा संघाला. ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साइडला गॅप मधून चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि हा येतोय संघर्षमय चौकार. थँक्यू. तर राजू मात्रे यांच्यासाठी पारितोषिक प्रत्येक चौकाराला षटकाराला 500 रुपये मुकेश मात्रे याचकडून. हा चेंडू कट करायचा होता. पडल्यानंतर बाहेर निघतोय. वळणारी वाट आणि वळणारा चेंडू फार घातक असतो. क्रिकेटमधलं सोपं तत्व आहे. बाहेर निघणारा चेंडू फलंदाजांना नेहमीच अडचणीत आणतो. इथे हा चेंडू आपण पाहिलं तर डॉट येतोय कमबॅक करताना विनोद पाटील. हो रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता. व्यवस्थित टायमिंग झालं नाही. चेंडू येतोय थर्ड मॅनच्या दिशेने. तिथे झाली आहे चूक. आणि गिरीश पाटील जे 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि एक अत्यंत चांगले क्रिकेटर. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं संपन्न होते. धावसंख्या धावपलकरती आपण पाहतायत 15. पहिल्या षटकात 17 पहिल्या षटकात आल्या होत्या आपण पाहिलं तर 5 आणि या षटकामध्ये आलेले आहेत एकूण 12 धावा. इक्वेशन आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. आस्किंग रेट 18.00चा आलेलं आहे जे पहिल्या षटकामध्ये 13.20 होतं. आणि आता आपण पाहिलं तर यावेळेस हे इक्वेशन या ठिकाणी पाहायला मिळतंय 18चं. दुसऱ्या षटकानंतर ते 16चं आलं होतं. आता आपण पाहिलं तर इथून 18 धावा प्रति षटकामागे करायचे आहेत. तर 12 चेंडू 36 ची गरज आहे. सामना बॅलन्स आहे. सामन्यामध्ये रोमांच आहे, रहस्य आहे, सस्पेन्स आहे, रंगत आहे, गंमत आहे, सारं काही आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ. सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ कधी या बाजूला कधी त्या बाजूला झुकताना आपण पाहिलेलं आहे. आणि क्रिकेटमध्ये अनेक प्रेडिक्शन फेल होतात आणि या मैदानावरती बघूया काय घडेल. चर्चेला उदाहरण आलंय. दोन्ही संघाचे समर्थक देवाची करतात प्रार्थना, पण देव देव केला तेव्हा नाही पावला आणि कर्म करीत गेलो तेव्हा न सांगता धावला. या क्रिकेटच्या कर्मभूमीवरती या 2 संघांना संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल. येणारे चेंडू 12 आणि 36 धावांची गरज आहे. मैदानावरती राजू मात्रे आणि रमाकांत भोईर या दोघांमध्ये एक भागीदारी होते, पण इथून मोठ्या पटक्यांची गरज आहे. 18 करायचे आहेत प्रत्येक षटकात. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज सुभाष SP. पहिला चेंडू ऑन साइडला लॉफ्ट केला जाईल का सीमारेषे बाहेर? नाही, जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद होत आहेत आणि अशा प्रकारे लागतोय हा दुसरा धक्का देवीचा पाडा संघाला. मन गेलेले सायकलवरती, पण आता इथून संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी क्रिकेटच्या मैदानावरती चांगला खेळ करावा लागेल. राजू आहेत बॉलिंग मार्कवर. SP सुभाष पाटील ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फलंदाजाला बाद केला आणि त्यानंतर हा यॉर्कर ब्रह्मास्त्राचा वापर.
प्रसाद सहस्त्रबुद्धे सराने केलेला आहे. बोटवर फलंदाजाला परतावं लागेल. राजू मात्रे बॅक टू द डगआउट. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती गोलंदाज सुभाष पाटील SP फार लवकर निवृत्ती पत्करली होती रेग्युलर क्रिकेटमधून. सफराच्या मैदानावरती उत्कृष्ट फलंदाज ठरले आणि तिथे लगेच निवृत्ती पत्करली. त्यानंतर अंपायर म्हणून सातत्याने अनेक स्पर्धा कव्हर केल्या, पण 40+ साठी जबरदस्त कामगिरी, दैदिप्यमान कामगिरी. संतोष येत आहेत. हॅट्रिक बॉल आहे. हॅट्रिकसाठी 3,000 रुपये आहेत. संदीप विलास याचकडून हा चेंडू सुरेख होता. हलकसा अपील झालं. स्लिमिड ऑफला चेंडू येतोय. बॅटची कडा होती. पंच सांगतायत प्रसाद सहस्त्रबुद्धे मॅन फ्रॉम डोंबिवली JBC जय भोलेनाथ क्रिकेट संघासाठी ऑडिटर म्हणून त्यांची जबरदस्त भूमिका राहिलेली आहे आणि पंचांच्या भूमिकेत सातत्याने दर्जेदार कामगिरी करत आहेत. धावसंख्या धावपल करते आपण पाहतात एकूण 18 धावा. SP हा चेंडू ड्राईव्ह केलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, पण क्षेत्ररक्षक फार वेगाने त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार. इथून धावा येणं गरजेचं आहे पुढील 2 चेंडूमध्ये. हो, बॅटची लागले कडा आणि आणखीन एक विकेटची तडा. फलंदाज बाद. मैदानावरती हेमंत येत आहेत. सामना आता एका बाजूने झुकत चाललाय. जिंकणं हारणं खेळाचा भाग आहे, पण आपण लढलोच नाही याची खंत वाटत असते. देवीचा पाडा संघाकडे ती ताकद होती, ती धमक होती की हा सामना ते जिंकू शकले असते, पण सुरुवातीलाच अग्रक्रम कोसळला आणि त्यामुळेचा दबाव आता मधल्या फळीवरती. आणि इथून समीकरण 7 चेंडू 31ची गरज आहे. स्ट्राईकला येत आहेत हेमंत. बॉलिंग मार्कवर सुभाष पाटील सज्ज होत आहेत. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. 7 चेंडू 31ची गरज. या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर सामना थोडासा रोमांचक होऊ शकतो अंतिम षटकामध्ये. हा चेंडू ड्राईव्ह केलाय. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक फार वेगाने येत आहे. एका हाताने चेंडू उचललाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि अशा प्रकारे आपण पाहतायत येत आहेत 2 धावा. समीकरण आता 6 चेंडू 29ची गरज आहे. 24 चेंडूमध्ये करायच्या होत्या 53 धावा, पण 18 चेंडूमध्ये आलेल्या आहेत फक्त 24 धावा आणि त्यामुळे समीकरण 29ची गरज आहे. सामना कठीण झाला आहे. एखादा चमत्कार या ठिकाणी देवीचा पाडा संघाला पराभवापासून वाचवेल. चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही असं म्हणतात. क्रिकेटमध्ये चमत्कार घडत असतात, फार क्वचित घडत असतात, पण इथून 29 धावा होतील का? क्रिकेटच्या इतिहासामध्ये 36 धावा होण्याचा विक्रमही आपण पाहिला. 40 धावा 6 चेंडूमध्ये झालेले आहे. कलकत्त्याच्या मैदानावरती सुहास पवारने कल्याणच्या 60 धावा केल्या होत्या एका षटकात. त्यामध्ये काही चेंडू न होते आणि त्यावर मोठे फटके सुहासने लगावले होते. 4 चेंडूत 92 धावांचा विक्रमही बांगलादेशच्या एक क्रिकेट स्पर्धेमध्ये झाला होता. सुजन मोहम्मदने पंचांच्या विरोधात रोष प्रकट करत असताना खराब गोलंदाजी केली आणि 4 चेंडूत 92 धावाही झाल्या होत्या. 65 एक्स्ट्रा होत्या त्यामध्ये. तसे कित्येक विक्रम क्रिकेटच्या मैदानावरती होत असतात. 2 धावा या दरम्यानच्या काळात पूर्ण करतायत. बॉलिंग मार्कवर आपण पाहता त्यावेळेस गिरीश पाटील आणि इथे काय घडतंय, बॅकअपला आले होते अरविंद पाटील आणि 3 धावा येत आहेत
आणि धावसंख्या धावफलकावरती 3 ने पुढे सरकतं इक्वेशन. 5 चेंडू 26 षटकार मारावे लागतील. 5 चौकार जरी मारले तरीही 20 धावा होतील. गोलंदाज गिरीश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू सुरेख होता. संदीप संघ 7 चॅम्पियन पद त्याच्या नावावरती आहे. 2 तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. 8 ते 9 ट्रॉफीज त्यांनी आतापर्यंत जिंकलेले आहेत आणि या स्पर्धेमध्ये देखील एक ट्रॉफी नक्कीच त्यांच्या नावावरती झालेली आहे. नारळी संघ वाट बघतोय कोण येणार त्यांच्या समोर. नशिबाने त्यांना साथ दिली. ड्रॉच्या आधारे ते थेट फायनलमध्ये पोहोचले. हा चेंडू पडल्यानंतर अगदी शरीराच्या दिशेने आला. कुठल्याही प्रकारची ॲक्शन नव्हती. तर नारळी संघाच्या संघनायकाने येऊन थांबायचं या लवकर. आणि सगळे प्लेयर बघा चारही बाजूला पसरलेले आहेत. बघतायत प्रत्येक अँगलने काहीतरी प्लॅनिंग करतील जरूर बाळू पाटील. नारळी संघही यंदा इम्प्रेस करतोय आणि सामन्यात आता फक्त औपचारिकता शेष राहिलेली आहे. हा सामना संदीप संघाने जिंकलेलाच आहे. आता इथून 2 चेंडू 26 झाल्या तर हा देखील एक विक्रम होईल. ड्राईव्ह करतायत. एकच धाव. फक्त 1 चेंडू शिल्लक आहे. थोडीशी निराशा जरूर झाली देवीचा पाडा संघाच्या समर्थकांना. कारण हा खेळ या खेळामध्ये भावनांची गुंतवणूक भरपूर असते. सुखदुःखाने भरलेला हा खेळ. अनेकदा डोळ्यात पाणी आणतो. अनेकदा आपण जल्लोषही करत असतो. आनंदात नाचत असतो. आणि अशा प्रकारे पाटील 11 संदीप संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि हा संघ पोहोचला आहे मेगा फायनलमध्ये. 7व्यांदा हा विक्रम त्यांच्याकडनं झालेला आहे. पण ट्रॉफी अंतिम सामना जिंकल्यानंतर पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी येईल. पण नारळी संघ ही या ठिकाणी शेकहँड करायचं आहे सगळ्यांनी. बघा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण सामना संपल्यानंतर शेकहँड करत असतो. क्रिकेट हा सद्गृहस्थांचा खेळ असं म्हटलं जातं. तर वेल प्लेड संदीप संघ. खूप खूप अभिनंदन.